नमस्कार मैत्रिणींनो, माझ्या व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. तर मी आज तुम्हाला दाखवणार आहे की प्रिन्सेस कट ब्लाऊजची पेपर कटिंग दाखवणार आहे. 28 साईजचा ब्लाऊज आहे हा. तर 28 साईज ब्लाऊजची पेपर कटिंग मी आज तुम्हाला दाखवणार आहे. तर चला मग आज आपण ती पेपर कटिंग बघूया. तर त्यासाठी हे बघा, मी इथं अगोदर म्हणजे ब्लाऊजचे माप काढून घेतलेले आहे. तर ब्लाऊजची उंची 13 आहे. तर 13मध्ये आपल्याला 1 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे. म्हणजे ब्लाऊजची उंची आपली 14 घेणार आहोत आपण. शोल्डर जे आहे आपल्याला ते 5 इंच 5च इंच घ्यायचं आहे. आणि छाती जी आहे आपला 28 साईजचा ब्लाऊज आहे, तर 28 साईज छाती घ्यायची आहे आपल्याला. आणि कमर घेर जो आहे तो 24 आहे. आणि समोरचा गळा आपल्याला 5.5 घ्यायचा. आणि आपल्याला याचा मुंडा जो आहे तो 5.5 घ्यायचा. तर चला आता आपण पेपर कटिंग करूया. तर कशी पेपर कटिंग करायची हे बघा. आता आपण याच्यापासून सुरुवात करूया. उंची टाकायची. तर ब्लाऊजची उंची किती आहे? 13. तर 13मध्ये आपल्याला 1 इंच प्लस करायचं आहे, कारण 1 इंच आपलं शिवण्यामध्ये जाणार आहे. वरती इथं शोल्डरमध्ये पण अर्धा इंच जातं, खाली पण अर्धा इंच जातं. त्याच्यामुळे आपण ब्लाऊजची उंची किती घेतली? आपण ब्लाऊजची उंची 14 घेतली. आता इथं आपण शोल्डरचं माप टाकून घेणार आहोत. तर शोल्डर आपल्याला किती घ्यायचं आहे? 5च घ्यायचं आहे, कारण 5.5 घेतलं तरी पण चालतं. पण ब्लाऊजचा आपण जो गळा आहे, तर मागचा गळा आपला बराच म्हणजे जास्त खोल गळा आहे. तर आपल्याला 10 इंच घ्यायचा आहे तो गळा. त्याच्यामुळं मी शोल्डर 5च घेतली आहे. आणि जो मुंडा आहे आपला, तर मुंडा आपण 5.5 इंच घेणार आहोत. मी इथे एक मार्क करून घेतलं. 5.5 इंच मुंडा घेणार आहोत. मग आता ह्याच मुंड्यापासून असं याचं माप घ्यायचं आहे आपल्याला, छातीचं माप. तर छाती आपली 28 असल्यामुळं 28चं आपण 28चा चौथा किती येतो? 7. तर 7 इंच घेणार आहोत. 7 इंचावरती मी एक मार्क केलं. आणि आपण ब्लाऊजची मार्जिनसाठी 2 इंच घेणार आहोत, कारण मी नेहमी 2 इंच एक्स्ट्राच घेते. कारण 2 इंच घेतल्यामुळं कमी पण पडत नाही काही नाही. त्याच्यामुळे हे 2 इंच याच्यामध्ये एक्स्ट्रा घ्यायचं आहे. आणि आता परत इथून काय करायचं आहे? इकडच्या साईडनं पण आपल्याला ब्लाऊजची उंची टाकून घ्यायची आहे. तर ब्लाऊजची उंची इकडच्या साईडनं पण आपण 14 टाकून घेणार आहोत. तर इकडून पण एक इथं 14वरती आपण एक मार्क करणार आहोत. आणि आता हे जे आहेत, आता आपण हे आखून घ्यायचं आहे. अगोदर आपण असं चौकोन तयार करून घ्यायचा आहे. ह्या पॉईंटपासून ह्या पॉईंटपर्यंत असं. असं चौकोन आखून घेतल्यामुळे काय होतं, आपल्याला पण माप टाकायला सोपं जातं. आणि लक्षात पण बसतं आपल्या की आपण कुठं कोणचं माप आपण कुठे टाकलं आहे ते. तर बरोबर हे असं झालं. आता आपल्याला गळा रुंदी घ्यायची आहे, समोरचा गळा. तर आपल्याला इथं गळा रुंदी घ्यायची आहे. तर गळा रुंदी आपण किती? 2च इंच घेणार आहोत गळा रुंदी. आणि गळा उंची जी आहे ती 5.5 आहे, समोरचा गळा. तर मग ती 5.5 इंच घेणार आहोत आपण. खालच्या साईडनं पण आपण इथं 2च इंच घ्यायचं. याचा असं चौकोन आखून घ्यायचा. आणि याला असा जो आहे गोल शेप देऊन घ्यायचा आहे. आता आपल्याला इथं मुंड्याचा आकार द्यायचा आहे. तर मुंड्याचा आकार जो द्यायचा आहे, तर आपल्याला एक इंचावरती द्यायचा आणि 1.5 इंचावरती द्यायचा. जो बाहेरचा आहे तो 1.5 इंचावरती देणार आहोत आपण. आणि जो मधला आकार जो आहे तो 1 इंचावरती देणार आहोत. आणि आपल्याला याचा मुंड्याचा मध्य काढून घ्यायचा आहे. आता हे 5.5 आहे आपलं. तर मग आपल्याला 5.5चा मध्य काढून घ्यायचा आहे. जरी मध्य तुम्हाला नाही जमलं काढायला, सरळ टीप असं पकडायचं. हे बघा, इथे याचं मध्य येतोय. असं मध्य काढून घ्यायचं आहे. हे आपलं फिटिंगचं माप आहे. आणि मग नंतर याला असा आकार देऊन घ्यायचा. आणि हा जो मधला आकार आहे तो मधला आकार पण तसा देऊन घ्यायचा आहे. हे असा आकार देऊन घ्यायचा आहे. आता हा आपला प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे. तर आता याच्यामुळं काय करायचं? आता ही जी साईड आहे, तर आता ही आपल्याला माप टाकायची इथं. त्याच्यामुळे मी ही साईड अशी फिरून घेणार आहे आपल्याकडं. नाहीतर काय करायचं, हे जे माप आहे, आता ही पेपर कटिंग तुम्ही करून घ्यायची. याच्यातच आपले 2 पार्ट निघतात. बॅक साईड पण याच्यातच निघते, कारण हा पेपर फोल्ड आहे. फोल्ड असल्यामुळं याच्यातच बॅक साईड पण आपली निघून जाते. तर आपण काय करायचं, हे कट न करता अगोदर कट करून घ्यायचा पेपर कट करून घेऊन मग आपली बॅक साईड काढून घ्यायची. आणि बॅक साईड काढल्यानंतर मग फ्रंट साईडला आपल्याला प्रिन्सेस कटची मापं टाकायची आहे. तर त्याच्यामुळे मी काय करते,
तर बॅक साईड आपल्याला काढायची आहे, पण मी आताच याच्यातूनच बॅक साईड नाही काढत आहे. आता सरळ समोरची माप जी आहे, फ्रंट साईडची माप जी आहे ती मी माप टाकून घेते. तर आपल्याला आता प्रिन्सेस कट घ्यायचं आहे. तर प्रिन्सेस कटला आपल्याला टक्ससाठी घ्यायचं आहे. तर हे बघा, ही बंद साईड आहे. तर आपल्या ह्या बंद साईडना हुकचे आणि आईची बटन येणार आहे. तर ते आपल्याला हुक आणि आईची पट्टी त्या साईडने येणार आहे. तर आपण काय करायचं, इथून 3.5 इंच घ्यायचं आहे, कारण हा ब्लाऊज छोटा असल्यामुळं 3.5 इंच घ्यायचं आहे. आणि जो आपल्याला त्याचा टक्स जो द्यायचा आहे, तर वरतून खाली घ्यायचं आहे. आपल्याला वरतून खाली 10.5 घ्यायचा आहे. खालून आपल्याला परत मोजायचा आहे तो किती भरतोय तो. ही रेषा अशी आखून घ्यायची आहे. आता ही रेषा आखल्यानंतर काय करायचं आहे, इकडच्या साईडनं परत आपल्याला इकडे 2 इंच घ्यायचं आहे, कारण टक्ससाठी. तुम्ही 1.5 इंच घेतलं तरी पण चालतं. मी 2 इंच घेते, म्हणजे छान टक्स येतो. त्या 2 इंचापासून परत 1-2 इंचावरती एक मार्क करायचा आणि इथं पण अशी सरळ रेषा आखून घ्यायची अशी. आता इथनं काय करायचं आहे, याचा इथं मध्ये आहे, तर इथून आपल्याला आहे ना असा आकार देऊन घ्यायचा आहे. बघा, इथं आपला हे आकार आहे. तर हा आकार जो आहे तर आपल्याला असा मिळवत या आकारामध्ये आपल्याला इकडं असा हा आकार मिळवून घ्यायचा आहे. तर त्याच्यामुळे आपला हा आकार कसा येईल, असा आकार येईल आपला. इथं पण मुंड्याची इथं काय करायचं आहे, दोन्ही साईडना थोडं अर्धा इंच घ्यायचं आहे. हे असं याच्यात असं मिळवून घ्यायचं. म्हणजे काय होतंय, आपण इथला मधला जो कपडा कट करून टाकला ना, तर ह्या कपड्यामुळं काय होतंय, इथालचा कपडा काढल्यामुळे ना एकदम इथालचा हा जो कप आहे ना, तर हा एकदम व्यवस्थित येतो. इथालचा टक्स एकदम व्यवस्थित होतो आणि प्रिन्सेस कट ब्लाऊज पण आपल्याला छान बसतो. त्याच्यामुळं इथं हे करायचं. आता आपण काय केलेलं आहे, इथं पण आपलं किती गेलं आहे, इथं आपलं अर्धा इंच गेलं आहे. इथं आपण आपलं इथं अर्धा इंच, म्हणजे ह्या साईडनं अर्धा इंच, ह्या साईडला म्हणजे दोन्ही पाव इंच थोडं आपलं इथं पण कपडा गेलेला आहे. आणि इथं आपला किती गेला, 2 इंच गेला. तर हेच 2 इंच आपण इकडे एक्स्ट्रा घेणार आहोत. हे 2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आणि इथं जो गेला आहे ना, आता आपण इथे 1 इंच एक्स्ट्रा घेणार आहोत. ही रेषा अशी आखून घ्यायची. हे बघा, झालंय प्रिन्सेस कटची ब्लाऊजची मापे टाकणं. तर आपण काय केलं, अगोदर याची उंची घेतली. तर उंचीमध्ये आपण काय केलं, 1 इंच एक्स्ट्रा घेतलं. उंचीमध्ये 1 इंच एक्स्ट्रा घेतला. आपली उंची 13 होती, आपण 14 घेतली. त्याच्यानंतर आपण शोल्डरचं माप घेतलं. तर आपण शोल्डर किती घेतलं, तर शोल्डर आपण 5 घेतलं. मुंड्याचा भाग आपण जो मुंडा आहे तो हा किती घेतला, आपण 5.5 घेतला. त्याच्यानंतर आपण छातीचं माप टाकलं. छातीचं 28, छातीचा चौथा घ्यायचा होता आपल्याला, चौथा 7. इथं 7 वरती आपण एक मार्क केला. त्याच्यानंतर आपण 2 इंच जे आहे ते आपण एक्स्ट्रा घेतलं. मार्जिंगसाठी मी 2 इंच नेहमीच 2 इंच घेते, कारण कपडा आपला कमी जास्त होतो. त्याच्यामुळे नवीन शिकणारं जे असतात त्यांनी तर 1.5 इंच घेऊच नका, 2च इंच घ्या, म्हणजे आपल्याकडून कपडा कमीच पडतो. त्याच्यामुळे बघा, मी इथं 2 इंच इथं 2 इंच घेतलं. त्याच्यानंतर आपल्याला ही आपली हुक आणि आईची पट्टी इथं येणार आहे. तर मग याच्यासाठी मी इथून इकडे किती घ्यायचं आहे, मी 3.5 इंच घेतलं. कारण तुम्ही 4 इंच घेतलं तर मोठ्या मापाचं ब्लाऊज असलं 4 इंच घेतलं तरी पण चालतं. आणि छोट्या मापाचं ब्लाऊज असल्यामुळे मी काय केलं, इथं 3.5 इंच घेतलं. कारण इथं पण अर्धा इंच आपलं शिलाईमध्ये जाणार आहे आणि इथं पण जाणार आहे. म्हणजे इथं किती उरतंय इथं आपलं थोडं 3 इंच इथं उरतंय. त्याच्यामुळे इथून मी काय केलं, टक्स घेतला. इथून वरती आपण मी 5 इंचावरती टक्स घेतला. आणि टक्सपासून काय केलं, टक्सवर एक इथं मार्क केला. आणि इकडं आपण जो मुंड्याचा आकार दिला आहे, तर याच्या मध्येमधून आपण असा प्रिन्सेस कटचा आकार दिला. तर हे 2 इंच आपण इकडे एक्स्ट्रा घेतलं. इथून 2 इंच परत मी वरती घेतलं आणि वरती घेऊन याला असा आकार दिला.
हा इथं प्रिन्सेस कटचा आकार दिला. इथं पण मी पाव इंचावरती 2 इथं मार्क केले आणि हे याच्यामध्ये जॉईंट करून घेतले. आणि हे जे मधला इथला जो पेपर आहे तो काढून टाकायचा. हा पेपर पण आपण काढून टाकणार आहोत. आणि इथं आपलं 2 इंच इथलं हे मधला भाग जो आहे तर हा आपण 2 इंच काढून टाकणार आहोत. त्याच्यामुळे मी इकडं 2 इंच इकडं वाढवलं. इथं पण आपला अर्धा पाऊण इंच इथं पण जाणार आहे. त्याच्यामुळे मी इकडं पण 1 इंच वाढवून घेतलं आणि हे मार्क करून घेतलं. आता आपल्या याच्यामध्येच ह्याच ब्लाऊजमध्ये आपली बॅक साईड पण निघाल. पण बॅक साईड काढताना काय करायचं, ही साईड जी आहे ही कट करायची नाही. हे बघा आता मी कसं कट करते ब्लाऊज. पेपर कटिंग कट करताना हे बघा इथं पण खालच्या पेपरवर आहे ना असं मार्क करून घ्यायचं आहे. इकडच्या साईडला पण असं इथं करून घ्यायचं आहे मला. आणि हे पॉईंट आणि हे पॉईंट जोडून घ्यायचे असे. हा हे जो भाग आहे तर हा कट करून टाकायचा. आणि इथून मधल्या साईडला असा पेपर फोल्ड पेपर असल्यामुळे इथं मधून कट करून घ्यायचा. हे बघा ही आपली बॅक साईड आहे, ही फ्रंट साईड आहे. ही आपली याच्यामध्येच ही बॅक साईड पण निघली आहे. आता आपण हे कट करून घ्यायचं. तर हे कट करताना काय करायचं, हे बघा आणि हा जो आहे तर इथून हा आकार आहे ना तर आकार असा व्यवस्थित कट करून घ्यायचा. हे असं कट करून घ्यायचा. आणि इथलचं हा जो आहे तर हा आकार पण कट करून घ्यायचा आहे आपल्याला. आणि इथलच्या साईडला पण हा आकार थोडासा आपण जे एक्स्ट्रा वरती घेतलं होतं पाव इंच ते पाव इंच कट करून घ्यायचं. समोरचा गळा पण कट करून घ्यायचा. तर बघा ही समोरचा हा ही फ्रंट साईड झाली, ही बॅक साईड झाली. आता बॅक साईडचा आपल्याला गळा डिझाईनचा वगैरे जरी शिवायचा असला तर तुम्ही ही पेपर कटिंग अशी ठेवू शकता. आणि जेव्हा तुम्हाला कपड्यावरती मग तुम्हाला कसं डिझाईन शिवायचं ते तुम्ही आखू शकता. पण एकाच पेपरामध्ये म्हणजे त्याच मापामध्ये आपली बॅक साईड पण निघली आणि फ्रंट साईड पण निघली. हा 28-36 साईजचा प्रिन्सेस कट ब्लाऊज होता. तर मी याचे तुम्हाला आज माप सांगितले, तर ते तुम्हाला समजले का ते पण मला तुम्ही कमेंटद्वारे कळवा. आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझ्या चॅनलवरती जर का तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.